निसर्गाचा कोप याला म्हणावा लागेल. हातात तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा हा घास निसर्गाने देवाने हिरवून घेतला. काल अचानक संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यानमध्ये शिरपूर साईडकडनं अतिशय जोरात वादळ आलं आणि त्या वादळामुळे चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ 1585 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळजवळ 2000 हेक्टरच्या पर्यंतचं हे नुकसान आहे. आज सकाळीच रेस्ट हाऊसला सन्माननीय तहसीलदार थोरात साहेब, कृषी अधिकारी साळुंखे, BDO पाटील या सर्वांना बोलवून तातडीने सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊन सुद्धा त्यांना भेटी देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न. पंचनामे कोणाचेच राहणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे जे नुकसानीची भरपाई ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच. सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आहे आणि आपल्या माध्यमातून या विनंती करतो शेतकऱ्यांना की आपण आपल्या शेतात झालेल्या नुकसानीचं सहकार्य आपल्या जे अधिकारी वर्ग येतील त्यांना करा. सर्वांचे पंचनामे झाल्यानंतर अधिकारी वर्गांना सांगण्यात आलं आहे की ग्रामपंचायतवरती यादी लावा कोणाचं किती नुकसान झाले. चुकून एखादी शेतकरी राहिला तर ते यादी लावल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की आपलं पंचनामा राहिलं किंवा आपलं नाव राहून गेलं. म्हणून ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती ती नोटीस लावायला सांगितलेली आणि जिथे ते नुकसान झालं तिथे प्रत्यक्ष जाऊन भेटी देतो हो. पण वादळ होतं, वादळामुळे थोडं जास्त नुकसान झालं. आज आम्ही एका शेतकऱ्याचे गेलं त्याने 35 एकर जवळजवळ क्षेत्र त्याचं 35 एकरमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही. त्याला पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटलं. त्याच्या भावना मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती होती शेतकऱ्याची त्याचं पाहिल्यानंतर. खरं तर निसर्गाच्या समोर आपण सारे छोटे आहोत, पण निसर्गाचं हे जे रौद्ररूप आहे हे कुठेतरी थांबवू ही देवाला आम्ही प्रार्थना करू आणि साऱ्या शेतकऱ्यांचे योग्य पंचनामे शासनाच्या वतीने केले जातील. या आदरणीय पालकमंत्री महोदयांशीही माझं बोलणं झालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनाही सूचना दिली, यांनाही मी विनंती केली आणि माहिती दिलेली आहे. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनाही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी कलेक्टर महोदयांना सांगितलं आहे. कलेक्टर महोदय घुगे साहेबांचंही बोलणं झालं आहे. सर्वांना सांगून आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे योग्य पद्धतीने सर्वांचे केले जातील.